अध्यापक महाविद्यालय वडगाव मावळ. माझे नाव मनीषा अशोक शिर्के. विषय मराठी, इयत्ता 6वी, घटक गद्य. श्री संत तुकाराम प्रसार मंडळ अध्यापक महाविद्यालय वडगाव मावळ. विषय मराठी, इयत्ता 6वी. माझे नाव मनीषा अशोक शिर्के. घटक गद्य. मिनूचा जलप्रवास. विनया साठे. मिनूचा जलप्रवास. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा निसर्गाच्या सानिध्यात राहतो, निसर्ग सजीव आणि निर्जीव घटकांशी नाते असेल तर त्याची काळजी घेतलीच पाहिजे, संरक्षण केलेच पाहिजे. निसर्गाकडून नवनवीन गोष्टी आपण शिकल्या पाहिजे. आज आपण आपले निसर्गाशी असणारे नाते येथे नमूद केले आहेत. मिनूचा जलप्रवास या पाठाचा अभ्यास आपण करणार आहोत. आता मी पाठ वाचून दाखवते. एक होती नदी. तिच्यात होते खूप खूप पाणी. निळे निळे, थंडगार व स्वच्छ. इतके स्वच्छ की वरून दिसले की तळाशी वाळू दिसायची. गोल गोल गोटे दिसायचे आणि सुळसुळ पोहणारे छोटे मासेही दिसायचे. माशांच्या समूहात राहण्याची मिनू मासोळी. मिनू होती इवलीशी, अगदी तुमच्या हाताच्या बोटा एवढी. रुपेरी किल्ल्याची. इतर मासे तिचे खूप लाड करायचे. तिला क्षणभरही नजरेआड होऊ द्यायचे नाहीत. पण मिनू नदीच्या त्या खोलगट भागात राहायचा तिला कंटाळा आला होता. ती आईला विचारायची, आई, एवढं पाणी रोज कुठं जातं? आई म्हणायची, मिनू, पुढे मोठा समुद्र आहे, त्यात जातं. आई, समुद्र केवढा असतो? मिनू विचारी. मला माहीत नाही बाळ, आई म्हणायची. मिनू मधून विचार करायचे. खरंच केवढा असेल बरं समुद्र? रोज एवढे पाणी त्यात जमते म्हणजे खूपच मोठा असणार आणि खूप खोलही. असे कुठेतरी त्या समुद्रात बघून आलो तर आनंदाने तिने टुणकड उडीच मारली. एक दिवस मुसळधार पाऊस पडू लागला. जमिनीवरून पाण्याचे लोंढे वाहायला लागले. नदीचे पाणी गढुळले. मासे बावरून एकमेकांना शोधून गेले. पण कोणीच कोणाला दिसेना. पाणी हे वाहत होते. या गोंधळात मिनूची व आईची चुकामुक झाली. पाण्याबरोबर मिनूही किरक्या घेत निघाली. खूप वेळ ती अशीच पोहत होती. मिनूने हळूच तोंड उघडले. थू थू थू, कसले ग हे पाणी? खारट पाणी? अय्या, म्हणजे समुद्र म्हणतात तो हा आला की काय? बापरे, केवढा लांबलचक पसरला आहे. नजर सुद्धा पोचत नाही इतक्या लांब. चला, थोडीशी चक्कर मारून परत जावे. मिनू हळूहळू पुढे निघाली. पाण्यात एक बाजूला लांबपर्यंत खडकाच्या रांगा होत्या. त्यात एका खडकावर फुलेच फुले होती. नदीच्या पाण्याची तरंगायत होती तशी मिनूला गंमत वाटली. ती हळूहळू पुढे निघाली. लाल, गुलाबी, अंजिरी फुले किती छान होते त्यांचे. इतक्यात एका विचित्र माशाशी टक्कर झाली. त्याचे तोंड घोड्यासारखे होते. पोटात पिशवी होती, त्यात छोटी छोटी पिल्ले बसली होती. मिनूला क्षणभर हसूच आले. आता आपण लेखिकेने या पाठात काय नमूद केले आहे ते पाहूया. एक होती नदी. तिच्यात होते खूप खूप पाणी. निळे निळे, थंडगार व स्वच्छ पाणी. एक नदी होती. तिच्यात खूप खूप पाणी होतं आणि थंडगार व स्वच्छ पाणी होतं. इतके स्वच्छ होते की तिच्या तळाशी वाळू दिसायची. गोल गोल गोटे दिसायचे आणि सुळसुळणारे पोहणारे छोटे मासेही दिसायचे. माशाच्या समूहात राहायची मिनू मासोळी. मिनू होती इवलीशी, अगदी तुमच्या हाताच्या छोट्या बोटा एवढी. रुपेरी किल्ल्याची. इतर मासे ती खूप छोटी असल्यामुळे इतर मासे तिचे लाड करायचे. तिला क्षणभरही नजरेआड होऊ द्यायचे
नाहीत. पण मीनूला नदीच्या त्या खोलगट गाभ्यात राहायला कंटाळा आला होता. आईला विचारायची, आई केवढं ग हे पाणी रोज एवढंच पाणी कुठं जातंय? आणि म्हणायची, मीनू पुढे मोठा समुद्र आहे त्यात जातं. समुद्र केवढा असतो? मीनू आईला प्रश्न विचारे. मला माहीत नाही बाळ, आई म्हणायची. मीनू मधून मधून विचार करायची, खरंच केवढा बऱ्या मोठा समुद्र असेल. एवढं पाणी त्यात जमतं म्हणजेच खूपच मोठा असणार आणि खूप खूप खोलही असेल. समुद्रात बघून आलो तर आनंदाने तिने टुणकन उडीच मारली. तिला समुद्रात एवढा आवडला होता की तिने आनंदाने टुणक्याने उडीच मारली होती. एक दिवस मुसळधार पाऊस पडू लागला. जमिनीवरचे पाण्याने लोंढे व्हायला लागले. नदीचे पाणी गढूळ झाले. मासे बावरून एकमेकांना शोधू लागले. कोण कोणाला दिसले नसे, पण पाणी वेगाने वाहत होते. या गोंधळात मीनू व तिची आई दोघींची चुकामुक झाली. पाण्याबरोबर मीनूही गिरक्या घेत घेत पुढे निघाली. खूप वेळ झाला अशी पोहत होती. मीनू हळूच तोंड उघडे. थू थू. मीनूला आता खारट पाणी लागलं. अय्या, समुद्र म्हणतात तो हाच की काय? बापरे, केवढा लांबपर्यंत पसरला आहे. नजरसुद्धा पोचत नाही तितक्यात लांब. चला थोडा वेळ चक्कर मारून परत. आता मीनूला काय वाटलं, थोडा वेळ चक्कर मारून परत आपण यावं. मीनू हळूहळू पुढे निघायला लागली. पाण्याच्या एका बाजूने लांबपर्यंत खडकाच्या रांगा. तिला आता समुद्रात खडकाच्या रांगा दिसत होत्या. खडकावर तिला फुलेच फुले होती. नदीच्या पाण्याच्या तरंगांची जशी मीनूला गंमतच वाटली. ती हळूहळू पुढे निघाली. लाल, गुलाबी, अंजेरी फुले किती छान होती. तिला समुद्रात छान रंगीबेरंगी फुलेही दिसली. ही कथा नैसर्गिक जगाबद्दल, सागरी जीवनाबद्दल प्रेम आणि कुतूहल निर्माण करते. तसेच तुम्हाला साहसी बनवण्यास आणि नवीन ठिकाणे एक्सप्लोअर करण्यास प्रेरित करते. तर आपण आता रिकाम्या जागा बघू. प्रश्न पहिला. पाणी हे जीवन म्हणून आपण पाण्याचा टिंबटिंब करायला हवा. काय करायला हवं? पाणी हे जीवन म्हणून आपण पाण्याचा जपून वापर करायला हवा. प्रश्न दुसरा. नदीच्या प्रवाहाबरोबर मीनू वेगाने टिंबटिंब लागली. काय करायला लागली? नदीच्या प्रवाहाबरोबर मीनू वेगाने वाहू लागली. तर आता आपण काही प्रश्न पाहूया. मीनू कोण होती आणि तिने कोणता प्रवास केला? मीनू एक मासोळी होती आणि तिने जलप्रवास केला होता. याचे हे उत्तर आहे. प्रश्न दुसरा. जलप्रवास मीनूला कोणकोणत्या गोष्टी दिसल्या? मासे, जलचर प्राणी, प्रवाळ आणि वनस्पती या गोष्टी दिसल्या. तर या पाठाच्या आधारित तुम्ही एक निबंध लिहू शकता. तो म्हणजे मी केलेला प्रवास. तुम्ही केलेल्या प्रवासाबद्दल या निबंधात लिहायचे आहे. तर आता आपण उर्वरित पाठ पुढच्या तासाला पाहू.